नाशिकमध्ये रॅलीच्या दरम्यान मनोज जरांगेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न। मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक गजू घोडके यांनी दाखवले काळे झेंडे। काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या ताब्यात। अहमदनगरमध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीच्या दरम्यान चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात। 14 आरोपींकडून 6,50,000चा मुद्देमाल जप्त। जळगाव दौऱ्याच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात। पोलिसांची 4 वाहनं एकमेकांवरती आदळली। जळगाव विमानतळावरून मेळाव्याच्या ठिकाणी जात असताना अपघात। अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देशमुख अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य असतानाच्या कार्यकाळाची माहिती अकोला जिल्हा परिषदेकडून मागवली। नांदेडचे खासदार वसंत चव्हाणांची तब्येत खालावली। श्वास घेताना त्रास, बीपी सुद्धा खालावला, उपचार सुरू। जुन्या सुधारित पेन्शन योजनेच्या संदर्भात पुन्हा संपाचं हत्यार। शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा 29 ऑगस्टपासून संपाचा इशारा। राज्यातील निवासी डॉक्टरांचा आजपासून काम बंद आंदोलन। कोलकात्यामधील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन सुरू। फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार। बीडमधील वडवणी नगरपंचायतीच्या शेवटच्या मासिक बैठकीमध्ये गोंधळ। नगरसेवकाचे पुत्र आणि कर्मचारी यांच्यामध्ये हाणामारी। चंद्रपूरमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची धडक। अपघातामध्ये 4 तरुणांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीररीत्या जखमी। गडचांदूर भोयगाव चंद्रपूर या मार्गावरची घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।